आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका आपापसात भांडत आहेत. अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणवरती हल्ले करत आहेत. इराण प्रतिहल्ले करतोय. या सगळ्या धामधुमीमध्ये इराणवरून किंवा सौदी अरेबियावरून येणारं तेल, येणारा गॅस, या सगळ्या गोष्टींची टंचाई आज भारतामध्ये जाणवते. इंधन कमी आहे, गॅस पुरवठा होत नाही आहे. या सगळ्या धामधुमीमध्ये ज्या दिवशी हल्ला झाला पहिला इराणवरती, युद्ध ज्या वेळेला सुरू झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मार्च रोजी आपल्या भारताचं एक जहाज शिनलॉन नावाचं कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियावरनं निघालं. दरम्यान इराणचे खामेनी मारले गेले आणि इराणनी हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करून टाकली. ज्या मार्गावरनं आपली जहाजं येतात तो मार्गच इराणने बंद केला. त्या मार्गावरनं फक्त चीनची जहाजं जाण्यासाठी परवानगी दिली. इतर कोणत्याही देशाची जहाजं त्या मार्गावरनं जात नव्हती. आणि जर समजा जहाजं दिसली तर इराण त्यांच्यावरती अटॅक करायचं, क्षेपणास्त्रांचा मारा करायचा. आता अशा वेळेला करायचं काय? कच्चं तेल घेऊन निघालेलं जे जहाज आहे ते जर वेळेत पोचवलं नाही तर भारतामध्ये इंधन टंचाई होईल, सगळे प्रॉब्लेम्स होतील. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र गनिमी कावा आपल्या भारताच्या मदतीला धावला. जहाजाचे जे कॅप्टन होते सिंग, त्यांनी एक आयडिया लावली. गनिमी कावा आपण ज्याला बोलतो, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना त्यांनी काय केलं, जहाजाची AIS म्हणजे ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम बंद करून टाकली. म्हणजे रडारवरती ते जहाज दिसणारच नाही अशा प्रकारची सोय करून ठेवली. आणि त्या जहाजावरती लागलेला तिरंगा झेंडा काढून लायबेरिया देशाचा झेंडा त्याच्यावरती फडकवला गेला. अशा पद्धतीने इराणला चकवा देऊन ते जहाज हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून निघालं आणि भारतात पोचलं. भारतात पोचल्यानंतर त्या जहाजातलं कच्चं तेल हे माहुलीच्या रिफायनरीमध्ये पाठवलं गेलं आणि त्याच्यामुळे जो इंधन टंचाई जाणवणार होती ती तात्पुरती आपली त्याच्यावरती तोडगा निघाला. अजूनही 28 जहाजं आपली तिथे अडकलेली होती. सुरक्षित ठिकाणी आहेत असं आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलेलं होतं. आणि जे आपले नौदलाचे प्रमुख आहेत त्यांनीही ही माहिती दिली. आणि आपल्या सुदैवाने आपल्या जहाजांना नंतर ज्यावेळेला आपल्या पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्रपतींशी संपर्क केला त्यावेळेला ती परवानगी आपल्याला मिळाली आपल्या जहाजांना प्रवास करण्यासाठी हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून. पण गनिमी कावा किती उपयोगाचा ठरतो. ज्यावेळेला परवानगी नव्हती त्यावेळेला गनिमी काव्याचा वापर करून ते इतकं मोठं जहाज 1,38,000 मिलियन टन काहीतरी त्याच्यामध्ये तेल साठा होता कच्चा तेलाचं, ते जर आलं नसतं किंवा त्याच्यावरती हल्ला झाला असता किती मोठं नुकसान आपलं झालं असतं त्याच्यामध्ये. शिवरायांची शिकवण, शिवरायांचं युद्धतंत्र आजही आपल्याला कामी येत आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.